NPS स्कीमचा फॉर्म कसा भरायचा आहे? ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे स्टेप बाय स्टेप पाहूया. स्क्रीनवर दिसत असलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला मिळेल. वेबसाईटवर गेल्यानंतर अशी काही स्क्रीन दिसेल. खाली स्क्रोल केल्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला खाली ऑप्शन्स दिसतील. आपण सध्या इंडिव्हिज्युअल सबस्क्रायबर्स निवडूया. इथे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत तेही तिथे दिलेलं आहे. आता रजिस्टर नाववर क्लिक करायचं आहे. इनिशियल प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन येतं. यात तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, तुमचा पॅन कार्ड नंबर, मोबाईल नंबर जो तुमच्या बँक खात्याशी कनेक्टेड असेल, तुमचा जीमेल ID टाकायचा आहे आणि प्रोसीड करायचं आहे. यानंतर असा काहीसा पेज ओपन होतो. आधार कार्ड नंबर विचारला जातो, तो टाकायचा आहे आणि जनरेट OTP करायचं आहे. मग कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर असलेल्या मोबाईल नंबरवर आणि तुम्ही दिलेल्या जीमेल IDवर OTP येतो. तो टाकल्यानंतर तुम्हाला ACK जनरेटेड असा पेज येईल. त्यानंतर बाकी डिटेल्स भरून तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. आधार कार्डवर असलेला तुमचा फोटो दिसेल. मॅरिड, अनमॅरिड वगैरे सगळी इन्फॉर्मेशन भरून कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर ऑटो आणि ॲक्टिव्ह चॉईस निवडल्यानंतर तुम्हाला योग्य वाटतील ते फंड मॅनेजर्स निवडा आणि त्यानंतर प्रोसीड करा. त्यानंतर बँक डिटेल्स आणि तुम्हाला नॉमिनी ज्यांना कोणाला ठेवायचं आहे त्यांची इथे नावं द्या. यात तुम्ही 3 नॉमिनी ठेवू शकता. नॉमिनी ठरवून झाल्यानंतर पुन्हा व्हेरिफिकेशन होतं. सेकंड NPS अकाउंटसाठी डिटेल्स भरायचे आहेत. इथेही सेम प्रोसिजर आहे. OTP येतो. त्यानंतर तुम्हाला अकाउंट स्टार्ट करण्यासाठी पैसे भरायचे आहेत. Tier 1 साठी फक्त ₹500 आणि Tier 2 साठी फक्त ₹1000 भरायचे आहेत. मग स्कॅनर येईल, तिथे पे करायचं आहे. तुम्हाला मेसेज येईल आणि तुमचं अकाउंट ओपन झालेलं आहे. ऑफलाईन फॉर्मसाठी तुमच्या जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही जाऊन हा फॉर्म भरू शकता.